भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. या मंचावर उपस्थित चंद्रपूर जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री विनयजी गौडा, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक श्री शेखरजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री देवरावजी, महानगरपालिका आयुक्त श्री बिपिनजी पालीवाल, अधीक्षक अभियंता श्री अरुणजी गाडेगोने, कार्यकारी अभियंता श्री सुनीलजी कुंभे, माजी महापौर राखीताई, माजी महापौर अंजलीताई, ज्यांनी आज या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्वतः व टीमच्या सोबत परिश्रम घेतले असे माजी उपमहापौर राहुलजी पावडे, जिल्हा परिषदचे माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, ज्यांच्या नेतृत्वात हा जिल्हा क्रीडा संकुल वेगाने पुढे जाईल अशी अपेक्षा निश्चितपणे आपण सर्वजण करतोय, असे श्री अविनाश पुंड, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका, क्रीडा क्षेत्रातल्या NGOचं नेतृत्व करणारे अध्यक्ष पदाधिकारी, सर्व स्पर्धक, क्रीडापटू व या शहरातील मान्यवर नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या शुभकामनांनी चंद्रपूरच्या विकासाच्या झंझावातामध्ये पुन्हा एक पुष्प गुंफल्या जात आहे. जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे 400 मीटर सिंथेटिक धावनपट व इतर क्रीडा सुविधा, नॅचरल ग्रॉस फुटबॉल मैदान व प्रसाधन गृहाचं अधिकृत उद्घाटन झालं, लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. इतक्या मोठ्या संख्येने या स्टेडियमवर येत चंद्रपूरची जनता, चंद्रपूरचे क्रीडापटू, चंद्रपूरचे विविध क्षेत्रातील स्पर्धक कुठेही मागे नाही हे मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमची संख्या बघितल्यावर मी याचा आकलन करू शकतो. मला विश्वास आहे की जेव्हा मी या सिंथेटिक ट्रॅकचं उद्घाटन केलं तेव्हा काही धावपटूंनी या 400 मीटरवर धावत गेलेत आणि मगा मशाल दिली. त्या मशालीमधला अग्नी मी एक पुष्पासारखा असणार दुसऱ्या मशालीमध्ये तो अग्नी मी प्रज्वलित केला. मी मनात विचार करतो तो हेच तर आमच्या चंद्रपूरचं प्रतीक आहे कि मन फ्लावर जैसा है और कोई हमारे सामने आया और हमसे कोई बेईमानी किया तो फायर भी है, फ्लावर भी है और फायर भी है. आज या ठिकाणी सांगताना मला आनंद होतोय. खरं तर मी जेव्हा जेव्हा जनतेची सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली, कोणीही एखादा विषय माझ्या लक्षात आणून दिला तो विषय सुटावा यासाठी मी पूर्ण शक्तीने कार्य करतो. जेव्हा या सिंथेटिक ट्रॅकच्या संदर्भामध्ये मी बैठक आयोजित केली, या कामाचा आढावा घेतला, तेव्हा या ठिकाणचे काही क्रीडा क्षेत्रातील या स्टेडियमचा उपयोग करणारे यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की सिंथेटिक ट्रॅकवर जर आपण वॉकिंग केलं तर सिंथेटिक ट्रॅकला सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे. मी ताबडतोब 1 मिनिट सुद्धा गमावला नाही आणि जिल्हाधिकारी महोदयांना सूचना केल्या की जेव्हा तुम्ही सिंथेटिक ट्रॅक केला आहे आता त्याच्या बाजूला वॉकिंग ट्रॅक मातीचा करा आणि ज्येष्ठांच्या त्याचा सुविधा प्राप्त होईल याची काळजी घ्या. आणि मी जिल्हाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करेन की जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा 2 दिवसामध्ये 50 लाख रुपयाचा आदेश त्वरित काढला आणि ज्येष्ठ आणि इतरांना वॉकिंग ट्रॅक करण्यासाठी पैसे उपलब्ध केले. खरं तर हा येणाऱ्या 2 महिन्यात ट्रॅक पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. हा ट्रॅक पूर्ण करताना जे वॉकिंग करणारे लोक आहे त्यांनाही विश्वासात घ्या, कारण काही लोकांनी मला सूचना केली की काही ठिकाणी तो अरुंद होतो आहे. हा अरुंद न होता
वॉकिंग ट्रॅक हा उत्तम होईल, समाधानकारक होईल आणि जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी हा वॉकिंग ट्रॅक त्यांना फिरण्याचं एक उत्तम साधन होईल, या दृष्टीने काळजी करण्याची आवश्यकता आहे. मग दुसरी मागणी आली की आमच्याकडे असणारा स्विमिंग टँक हा आता जुना झाला आहे. इतका जुना झाला की भाऊ पुरातत्व विभागाकडे हा टँक घ्यावा लागेल, इतका जुना झाला. पण नवीन ट्रॅक बांधायला काही उशीर लागण्याची शक्यता आहे आणि यासाठी मी जिल्हाधिकारी महोदयांना सूचना केली की चंद्रपूरमध्ये जसे आपण धावपटूचा विचार केला तसा जलतरणपटूचाही विचार करा आणि 1,57,15,000 रुपयाला प्रशासकीय मान्यताही दिली आणि 1,10,00,000 ताबडतोब क्रीडा विभागाच्या खात्यामध्ये जमाही केले. इथंच आपला प्रवास थांबला नाही. आपले अधिकारी असं म्हणाले, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी मग माहिती दिली, कारण आमच्यासाठी हे क्रीडा संकुलमध्ये येण्याचं सौभाग्य कमी लाभतं. आमचं क्रीडा संकुल म्हणजे आमची विधानसभा आहे, पण तिथं शारीरिक स्पर्धा होत नाही. तिथं मात्र ओठातून शब्दाची स्पर्धा ही मात्र होत असते. पण जेव्हा इथं जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत क्रीडा स्पर्धकांच्या बैठकीमध्ये अपेक्षा व्यक्त केली की यामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे, काही क्षेत्रातल्या व्यवस्था स्पर्धेच्या बाबतीत करण्याची आवश्यकता आहे. मी ताबडतोब त्यांना सूचना केली की सरकार हे जनतेचं आहे, हे सरकार जनतेच्या हितासाठी जन्माला आलाय. खुर्चीच्या प्रेमासाठी या सरकारचा जन्म नाही. जनतेसाठी जे जे करायचं ते करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूर्ण शक्तीने या जिल्ह्याच्या पाठीशी उभे राहील. तुम्ही आराखडा तयार करा आणि नूतनीकरणाचा आराखडा आता तयार झालाय आणि हा आराखडा 56 कोटी रुपयाचा विकास आराखडा या जिल्ह्याच्या स्टेडियमचा तयार करण्यात आलाय. मी जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना करेन, राहुल पावडेजी तुम्ही पुढाकार घ्या. सर्व जेवढे क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करतात, जेव्हा आपण एखादं बांधकाम करतो त्यांच्याही सूचना यामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. या जिल्ह्यामध्ये जे क्रीडा शिक्षक असतील, ज्या NGO असतील, त्या सर्वांना एकदा प्रियदर्शनी सभागृहामध्ये निमंत्रित करा. सर्व NGOची यादी तयार करा आणि जो तुमचा 56 कोटीचा आराखडा आहे तो त्यांच्याकडून एकदा दाखवा, तपासून घ्या. त्यामध्ये कोणतीही बारीक गोष्ट सुटता कामा नये या दृष्टीने काळजी घ्या आणि आपलं स्टेडियम हे या विदर्भातलं सर्वात उत्तम स्टेडियम होईल या दृष्टीने पुढाकार घ्या, अशी मी आपल्याला सूचना करतो. जेव्हा मी इथे येत होतो तेव्हा क्रीडा क्षेत्रातले एक तज्ञ मुंबईवरून त्यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले की तुम्ही चंद्रपूरच्या सिंथेटिक ट्रॅकचं उद्घाटन करतात, पण तुम्हाला मी जास्तीची माहिती देतो. आणि ते मला असं म्हणाले की जेव्हा विश्वगौरव युगपुरुष देशगौरव नरेंद्र मोदीजींनी या देशाचा आर्थिक सांस्कृतिक सामाजिक शारीरिक सर्व क्षेत्रामध्ये सर्वंकष विकास व्हावा या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी केली, तेव्हा विश्वगौरव मोदीजींचा आग्रह होता की आपल्या देशामधल्या या सर्व सुविधांमध्ये उत्तम वाढ व्हावी. आणि त्या दृष्टीने भाषणामध्ये त्यांनी विशेष सिंथेटिक ट्रॅकचा उल्लेख केला. आणि मला मुंबईचे ते ज्येष्ठ क्रीडापटू मला सांगत होते की महाराष्ट्रामध्ये या दर्जाचे 3 फक्त सिंथेटिक ट्रॅक आहे, 3. तर मलाही वाटलं की या 3 पैकी कदाचित आपल्या जिल्ह्याचा एक असेल. पण जेव्हा त्यांनी पुढची माहिती दिली तेव्हा मलाही आनंद वाटला आणि तुम्हाला अभिमान वाटेल की या दर्जाचे जे 3 सिंथेटिक ट्रॅक महाराष्ट्रात आहे त्यापैकी एक चंद्रपूर, दुसरा बल्लारपूर आणि तिसरी सैनिक शाळा विसापूर. 3ही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक
हे स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक ज्याच्यामध्ये स्पेशल व्यवस्था आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातच तिन्ही आहे. मलाही आनंद झाला की माझ्या जिल्ह्यामध्ये स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक हे महाराष्ट्रामध्ये 3 आहे आणि 3च्या 3 हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. कारण या ठिकाणी आपण अनेक व्यवस्था निर्माण केल्या. बगारशा स्टेडियम जेव्हा मागचे क्रीडा मंत्री आले तेही कौतुक करून गेलेत. सैनिक शाळेचं जर तुमच्यापैकी जर कोणी स्टेडियम बघितले नसतील तर एकदा अवश्य बघा. तिथचं फुटबॉल ग्राउंड बघा. ज्यांना फुटबॉलमध्ये रुची आहे, युरोपच्या धर्तीवर ते फुटबॉल ग्राउंड झालं आहे, निश्चितपणे तुम्ही जाऊन बघा. आता पुढचं एक चांगलं स्टेडियम हे आपण वन अकादमीमध्ये करतोय. मी परवा वन विभागाच्या बैठकीत सूचना केल्या की सुंदर वन अकादमी झाली, पण या वन अकादमीमध्ये आता एक छोटंसं मिनी स्टेडियम बनवण्याचं काम सुरू केलं पाहिजे. मी जेव्हा अंचलेश्वर महाकाली मंदिर यासाठी निधी जमा करण्याचं काम केलं, श्री क्षेत्र महाकालीसाठी मी डिसेंबर नाही 2019 मध्ये मार्च 19 मी 60 कोटी जमा केले. आणि तेव्हाच जुबली हायस्कूलसाठी 8 कोटी आणि जुबली हायस्कूलच्या मागच्या 10 एकर ग्राउंडमध्ये एक वीर बाबूराव शेडमाके यांच्या नावाचं स्टेडियमही आपण करावं म्हणून 25 कोटी रुपये त्यासाठी सुद्धा 2019च्या मार्चमध्ये अकाउंटमध्ये जमा केले. एसी साहेबांच्या अकाउंटमध्ये ते 25 कोटी आजही जमा आहे. पण जेव्हा आम्ही त्याचा आराखडा तयार केला तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये एक अतिशय उत्तम इंडोर स्टेडियम असावं. नागपूरच्या धर्तीवर, मुंबईच्या धर्तीवर, दिल्लीच्या धर्तीवर या जिल्ह्यामध्ये एकही इंडोर स्टेडियम नाही. आणि त्या दृष्टीने जेव्हा आम्ही 25 कोटीमध्ये एक एअर कंडिशन सोलार सहित वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्टॅच्यू सहित वीरता आणि शूरता निर्माण करणारं हे स्टेडियम व्हावं, या कामाला जेव्हा 2019 मध्ये सुरुवात केली, अचानक एक धक्का लागला, आमचं सरकार गेलं. मग कोरोना आला, विकासाचंही लॉकडाऊन झालं आणि कोरोनाचंही लॉकडाऊन झालं. पण पुन्हा सरकारमध्ये आलो. मी त्याही स्टेडियमला आता हात घातलाय आणि त्याही स्टेडियमचं नवीन अंदाजपत्रक करायच्या सूचना केल्या. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते अंदाजपत्रक किती कोटीचं झालं? 25 कोटी जमा आहे. आणि 25 कोटीमध्ये अजून 22 कोटी माननीय मुख्यमंत्र्यांना मी मागणार आहे. 47 कोटीमध्ये एअर कंडिशन असं स्टेडियम या महाराष्ट्रामधलं मुंबई, पुणे, नागपूर नंतर जर कुठं होईल तर ते चंद्रपूरमध्ये होईल. आम्ही मुंबई, पुणे, नागपूरच्या बरोबरीने चंद्रपूरला उभं करण्याचा संकल्प करतोय. कागज मग आमचे सन्माननीय मंत्री, माझे अतिशय जवळचे मित्र आहे श्री गिरीश महाजन, त्यांच्या कार्यालयातून फोन आला. ते म्हणाले की तुम्हाला एखादा राज्यस्तरीय आपण एक चांगला क्रीडा प्रकार याची स्पर्धा चंद्रपूरमध्ये देण्याची आमची इच्छा आहे. मी मनात विचार केला की आमचा जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये या दृष्टीने त्यांना ताबडतोब अनुमती दिली आणि सांगितलं की तुम्ही एक राज्य स्पर्धा चंद्रपूरमध्ये आयोजित करा. चंद्रपूरचे क्रीडापटू ती स्पर्धा एक यादगार स्पर्धा होईल या पद्धतीने त्याचं आयोजन करेल असाही विश्वास मी तुमच्या वतीने त्यांच्या समोर व्यक्त केला. आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आणि हा आनंदाचा दिवस यासाठी है कि खेल मैंने शुरू किया और समाप्त भी मैं कर रहा हूँ. खरं तर मार्च 2019 मध्ये मी या सिंथेटिक धावनपट, नॅचरल ग्रॉस फुटबॉल, स्प्रिंकलर सहित यासाठी आपण या ठिकाणी मार्च 2019 मध्ये मी निधी दिला. पण त्याची एस्टिमेट, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता होता होता आमचं सरकार गेलं. आणि जे नवीन सरकार आलं ते नवीन सरकार जेव्हा या ठिकाणी आलं तेव्हा त्यांना एवढंही मला निमंत्रित करावं असं वाटलं नाही. पण देव आहे, व्याजासकट परत करतो. आज मात्र व्याजासहित याचं उद्घाटन माझ्याच हातून होते आहे.
यासोबत आमचे एक दुसरे मित्र आहे अतिशय जवळचे, ते आशिष शेगार, हे मुंबईचे आमदार आहे आणि क्रिकेटमध्ये आता ते त्या क्रिकेट असोसिएशनचे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणून निवडूनही आले। त्यांनाही मी आग्रह केला आहे की तुमची BCCIची एक क्रिकेट अकादमी ही आमच्या जिल्ह्याला तुम्ही तयार करून द्या। आणि ते माझे एवढे जवळचे मित्र आहे की मला विश्वास आहे की ते माझ्या शब्दाचा सन्मान करत BCCIची क्रिकेट अकादमी निश्चितपणे इथं तयार करतील। यासोबत अनेक प्रकल्प आपण हाती घेतले। आज राम सेतू जो जनतेच्या आग्रहाने आपण बांधला, काही लोकांनी टीका केली, ते म्हणाले की नागपूर चंद्रपूर रोडवरचा इरई ब्रिज न बांधता हा ब्रिज का बांधला। आता त्यांना माहिती नसेल, अज्ञानापोटी काही लोक अचानक असे प्रश्न उपस्थित करतात। नागपूर चंद्रपूर रस्ता हा जामपासून बामणीपर्यंत BOTत आहे। त्या ठिकाणी राज्य सरकार कोणतेही बांधकाम करू शकत नाही। ते बांधकाम हे BOT मध्ये ज्यांना काम आहे, जे टोल घेतात त्यांना करावं लागतं। आणि म्हणून आपण निर्णय केला की आता चंद्रपूरचा विस्तार होताना आपण दोन बाजूनी विस्तार करूच शकत नाही। बगारशाच्या बाजूनी जंगल आहे, मूळच्या बाजूनी जंगल आहे। जर विस्तार करायचा असेल तर नागपूर रस्त्यावरच विस्तार करावा लागेल किंवा नवीन चंद्रपूरचं काम वेगाने पूर्ण करावं लागेल। अनेक वर्ष नवीन चंद्रपूरचं काम हे गोळगायच्या वेगाने सुरू आहे। आता तेही काम मी हाती घेतोय आणि नवीन चंद्रपूरमध्ये जे म्हणून या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये ज्यांनी घर मागितलं आहे, माझी पहिली बैठक माडाशी झाली, दुसरी महाप्रीत नावाच्या गव्हर्नमेंट कंपनीशी झाली आणि माझा प्रयत्न असणार आहे की महानगरपालिकेमध्ये ज्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज केले त्या सर्वांना त्या माडाच्या जागेवर नवीन चंद्रपूरमध्ये घर बांधून द्यायचे। आणि हे जेव्हा घर बांधून पूर्ण होईल तेव्हा राम सेतूवरून जाताना या ठिकाणचा राम सेतू हा उत्तम प्रकाशमय व्हावा, यासाठी आज आपण शुभारंभ केला। हा सुद्धा एक प्रकाशमय होण्याचा निश्चितपणे मार्ग मोकळा झाला। चंद्रपूरचं मेडिकल कॉलेज लवकरच आपण लोकार्पित करतोय। बॉटनिकल गार्डनचं खरं तर 25 डिसेंबर म्हणजे उद्या आपण उद्घाटन करणार होतो, पण काही तांत्रिक यंत्रसामुग्री पोहोचू शकली नाही। आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 2 महिन्यात या ठिकाणचं बॉटनिकल गार्डन सुद्धा लोकार्पित आपण करणार आहोत। यासोबतच वन अकादमीच्या मागे काल मी 3 तास FDCO सोबत बैठक घेऊन आपण सिंगापूरचा आर्किटेक्ट लावलाय, जो सिंगापूरचा आर्किटेक्ट आता ताडोबा सफारीचं काम सुरू करेल। ज्या सफारीमध्ये जगातले पर्यटक ताडोबाही बघेल, आमची सैनिक शाळाही बघेल, आमचं बॉटनिकल गार्डनही बघेल आणि यासोबत वन अकादमीच्या मागे असणारी जी सफारी आम्ही जन्माला आणतोय, निर्माण करतो आहे, तेही बघतील। हे बघत असताना शैक्षणिक दर्जा या जिल्ह्याचा उत्तम व्हावा या दृष्टीने आज उच्च शिक्षण सचिवांनाही चंद्रपूरमध्ये आपण पाठवलं। इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटमध्ये टाटाच्या माध्यमातून एक अत्याधुनिक सेंटरही निर्माण केलं आणि आता SNDT युनिव्हर्सिटी हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। महिलांना स्किल देण्यासाठी SNDT युनिव्हर्सिटीला 50 एकर जागा देण्याच्या सूचना मी जिल्हाधिकारी महोदयांना दिल्या। जिल्हाधिकारी महोदयांनी कामही सुरू केलं। 250 कोटी रुपयाचा 43 कोर्स देणारा सिम्बॉयसिसच्या बरोबरीचा हा प्रयोग आम्ही बगारशा चंद्रपूर रस्त्यावर करतोय की ज्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या आमच्या बहिणींना अतिशय शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचं शिक्षण, रोजगारभिमुख शिक्षण प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आमच्या बहिणी या पुढे जातील। मी इथं जेव्हा आलो तेव्हा राहुल पावडे यांनी व त्यांच्या टीमनी माझ्या हातात गॅसचे फुगे दिले। जेव्हा मी ते गॅसचे फुगे उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोडत होतो तेव्हा ते उंच आकाशात उडत होते। मी मनात विचार केला की फुगेच उंच आकाशात उडून काम होणार नाही, तर या जिल्ह्यातील युवक युवती सुद्धा
उंच आकाशात भरारी मारू शकेल. आणि यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी आम्ही एक निर्णय केला आहे आणि तो निर्णय आहे मोरवा धावपट्टीवर आम्ही कोणतंही कमर्शियल फ्लाईट ऑपरेट करू शकत नाही. 1991 मध्ये सरकारने महाराष्ट्राने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला लिहून दिलं की आम्ही 272 मीटरची चिमणी करतोय. कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक विमान इथून उडू शकणार नाही. पण या 900 मीटर धावपट्टीचा उपयोग करून आज फक्त फुगे आकाशात उडले. आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षात फ्लाइंग क्लबची स्थापना करून हा तरुण पायलटचं शिक्षण घेत तुम्हाला चंद्रपूरमध्ये रोज विमान उडताना दिसेल. आणि उडवणारा हा मुंबई पुण्याचा नसेल, हा माझा जिल्ह्याचा आदिवासी तरुण असेल, माझ्या जिल्ह्याचा अनुसूचित जातीचा तरुण असेल, माझ्या जिल्ह्याचा ओबीसी तरुण असेल. येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही जेव्हा विमानात आम्ही कधी बसू तर आवाज आला पाहिजे समोरून, पायलटच्या त्या केबिनचा दरवाजा उघडून पायलट बाहेर आला पाहिजे आणि म्हणाला पाहिजे भाऊ हम तो चंद्रपूर से है. तेव्हा मात्र मला मनापासून आनंद होईल. आपण मिशन शक्ती जशी क्रीडा स्पर्धा सुरू केली, मिशन सेवा ही सुरू केली होती. मिशन सेवेचं उद्दिष्ट होतं की या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक लायब्ररी व्हाव्या. या लायब्ररीच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अभ्यास करत MPSC परीक्षा असेल, UPSC परीक्षा असेल, यामध्ये पास होत या चंद्रपूरचा गौरव वाढवावा. तेही मिशन मागील 2 वर्ष बंद झालं. आता तोही आमचा संकल्प आहे की तेही मिशन सुरू करत चंद्रपूर जिल्हा पुढे नेला पाहिजे. मी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी लायब्ररीच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न नक्की केला. मागच्या कॅबिनेट नंतर मला एक मूळचा विद्यार्थी नमस्कार करायला आला. मला म्हणाला की मी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय मूळमध्ये अभ्यास केला आणि आज मी MPSCची परीक्षा पास झालो. मला मनापासून आनंद झाला. मला याची जाणीव आहे की प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी संधी त्याला प्राप्त होते. काही लोकांना विशेष संधी प्राप्त होत, कधी आमदार होतो, कधी खासदार होतो, कधी नामदार होतो. पण हेही सत्य आहे, हे चिरंतन सत्य आहे की जो आज आमदार आहे, जो आज खासदार आहे, जो आज नामदार आहे, तो कधी ना कधी दारोदार होणारच असतो. त्याचं पद जाणार असतं. पण पद गेल्यानंतर सुद्धा त्याच्या आठवणी नेहमी लोकांच्या स्मरणात राहाव्या, हाच आमचा विचार आहे. या विचाराच्या मागे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असावा, ऊर्जा असावी, शक्ती असावी. जगातले सर्वात जास्त वाघ असणारा हा जिल्हा आहे. अपेक्षा एवढीच आहे की या जिल्ह्यामध्ये वाघ हा पराक्रमाचं प्रतीक आहे. या जिल्ह्यातला तरुण तरुणी जात पात धर्म या बाहेर जाऊन माझा जिल्हा माझा अभिमान या दृष्टीने पुढे कार्य करावा. त्यामधले गुण विकसित व्हावे आणि त्याच्या गुणांनी या जिल्ह्यामध्ये विकासाचा प्रकाश पडावा ही अपेक्षा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा या विभागाचे क्रीडा अधिकारी, बांधकाम करणारे बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वेगाने निर्णय घेत GR काढणारे जिल्हाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो. यासोबत या कार्यक्रमाचं आयोजन करत श्री राहुल पावडे व त्यांच्या सर्व टीमचं जरी मी नाव घेऊ शकलो नाही, त्यांच्या टीमचंही मी अभिनंदन करतो. या ठिकाणी आमचे मित्र मोंटू सिंग हे महाकाली भक्त आहे. जेव्हाही मला दूरध्वनीवरून आवाज देतात, मी त्यांच्याशी जेव्हाही बोलतो तिथून आवाज येतो जय माता दी. मी तेवढ्या 10 पट वेगाने जय माता दीचा आवाज देतो. त्यांचं एक स्वप्न नेहमी ते मला सांगायचे, मोंटू सिंह जी आप महाकाली माता के भक्त हो, मैं भी भक्त हूँ. आप ज़्यादा जाते हो, अब मैं व्यस्तता की वजह से कम जाता हूँ, मगर आपने जो स्वप्न देखा था कि महाकाली का क्षेत्र विकसित हो, मैंने तो 19 में ही पैसे दे दिए, मगर 2 वर्ष विकास का लॉकडाउन हुआ, डेवलपमेंट क्वारंटाइन हुई थी, मगर अभी हमने टेंडर भी निकाल दिया. और सिर्फ टेंडर नहीं निकाला, मुझे विश्वास है कि वो केंद्र सरकार के पुरातत्व विभाग में आता है. वो कुछ अड़चने निर्माण करने का काम करते रहते हैं, मगर हमें भी चंद्रपुर के शेरों के इस भूमि की आदत है. अड़चने समस्याएं कितनी भी होने दो, वो समस्याओं को पार करते हुए हम अपने संकल्प को पूरा करते हैं, लक्ष्य तक पूरा जाते हैं.
सुदैवानी माता महाकालीच्या आशीर्वादाने सर्वात मोठी संधी मला प्राप्त झाली की मी पैसे तर दिले, पण केंद्राकडे असणारा हा पुरातत्व विभागाचं कार्य हे राज्यामध्ये आमचं जे पुरातत्व विभाग आहे, मी या संदर्भामध्ये हा प्रयत्न सुरू केला की श्री क्षेत्र महाकाली, श्री क्षेत्र मार्कंडा, या ठिकाणी असणारं श्री अंचलेश्वर, हे तीनही मंदिरं हे केंद्राकडे आहे ते राज्याकडे द्यावेत. आणि एकदा माझ्या हातात आले कि मग नियम तर बनवणं आपल्याच हातात आहे, फिर कोई अपने को तकलीफ दे नहीं सकता. आणि त्या दृष्टीने सुद्धा हा प्रस्ताव आम्ही तयार करतोय. इसलिए मुंटू सिंह जी, जय माता दी का आवाज जोर से होना चाहिए और जय माता महाकाली के चरणों में हम यही प्रार्थना करेंगे कि ये चंद्रपुर वासियों के चेहरे पे हमेशा तू खुशी दे, समाधान दे, सुख दे, भर भर के यश दे, ऊर्जा दे, उत्साह दे. बहुत बहुत धन्यवाद.